या अभियानातून आज पहिल्यांदाच गोंदियाच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाच्या पदाची सूत्र घेतल्यावर आलो असता आपल्या पत्रकार मित्रांशी संवाद करण्यासाठी उपस्थित असलेले राज्य मंत्रिमंडळातील अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिलांच्या अध्यक्षा रुपालाताई चाकणकर, राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन, आमचे आमदार साहेब, युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण, ओबीसीचे अध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक न्याय सेलचे श्रीयुत मगरेजी, राज्याचे सरचिटणीस आणि ओबीसी सेलचे समन्वयक ईश्वर बाळबुद्धे, आपण सर्वच पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, अजितदादांच्या नेतृत्वाखाली 2 जुलैला आणि प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतल्याच्या नंतर राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करणं, आगामी येणाऱ्या राजकीय परिस्थितीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून संघटनेचं बळ गाम पातळीवरती अधिक कॅरिडर बेस पद्धतीचं उभं करणं या हेतूने निर्धार नवपर्वाचा ही नवी टॅगलाईन लावून आम्ही सर्वजण कामाला सुरुवात केलेली आहे. घड्याळ तेच, वेळ नवी. स्वाभाविकच आहे, गेले अनेक वर्ष आम्ही घड्याळच्या चिन्हावरती लढत आलो, परंतु प्रफुल्लबाई सहित राष्ट्रीय सर्व सहकार्यांनी राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक नवं पर्व आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं. हे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू करत असतानाच यामध्ये प्रामुख्याने आमचा धर्मनिरपेक्ष विचार आणि त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांची वैचारिक बैठक यापासून जराही फारकत न घेता देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी झालो आणि राज्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारमध्ये अजितदादांसारख्या प्रशासनावरती प्रचंड भक्कम असलेल्या नेतृत्वाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. स्वाभाविकपणाने या साऱ्या निर्णयाचे साथ पडसाद त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मिळत गेले, परंतु राष्ट्रीय पातळीवरती दीर्घकाळ काम केलेल्या प्रफुल्लबाईंचं गेल्या अनेक वर्षाचा अनुभव, विविध राज्यांची नेत्यांशी त्यांचे असलेले सौहार्दाचे संबंध, अजितदादा पवार यांच्या नावाभोवतीचं ग्लॅमर, या दोन्ही गोष्टीचा प्रचंड प्रमाणावरती फायदा नव्या घेतलेल्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून देशभरामध्ये आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी झाला आणि देशामध्ये या साऱ्या प्राप्त परिस्थितीचा फायदा होत असतानाच देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या संघटनेची ताकदसुद्धा प्रफुल्लबाईंच्या खूप सहकार्यातून, त्यांच्या असलेल्या फार मोठ्या प्रमाणावरच्या असलेल्या संबंधातून इतर राज्यातलंही पाठबळ अजितदादांच्या पाठीमागे उभं राहिलं. राज्यांतील विधानसभा सदस्यांची संख्या जवळपास 45च्या आसपास दादांच्या पाठीमागे उभी राहिली. नागालँडमधील 7, झारखंडमधील 1 असे विधिमंडळामधील सुद्धा बहुतांश प्रतिनिधित्व आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे उभं राहिलं. स्वाभाविकपणाने एका बाजूला घेतलेला निर्णय राज्यभरामध्ये या निर्णयाच्या बद्दल निर्माण केलेल्या जाणीवपूर्वक शासनकथा, संभ्रमाची अवस्था आणि मग महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक योजना महाराष्ट्रामध्ये आणणं, अशा 2 आघाड्यावरती काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने त्या ठिकाणी केला. एक गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असतानाच महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी झाला. हे होत असतानाच ओबीसींच्या भावना, धनगर समाजाचे आरक्षण,
त्या संदर्भातल्या आदिवासी बांधवांची असलेली तीव्र प्रतिक्रिया या वातावरणामध्ये 1-2 महिने महाराष्ट्रामध्ये गेले. थोडीशी अशांतता निर्माण नक्कीच त्या ठिकाणी झाली. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनी अत्यंत कुशलतेने निर्माण झालेली गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी हाताळली. एक बाब वारंवार आम्ही नेहमी स्पष्ट केली की मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, पण मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खात्री घेतली जाईलच. 2 वेळा दिलं गेलेलं आरक्षण न्यायालयामध्ये टिकलं नाही, एकदा उच्च न्यायालयामध्ये, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्यामुळे नव्याने आरक्षण देत असताना कायद्याच्या कसोटीवरती घटनेच्या नमूद केलेल्या त्रुटी बाजूला सारत हे आरक्षण देण्याच्या दृष्टीतून सरकार त्या ठिकाणी पावलं निश्चितपणाने उचलत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज ग्रामपंचायतीचे निकाल बऱ्यापैकी हातामध्ये येत आहेत आणि या ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये स्पष्टपणाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे की भारतीय जनता पक्ष आणि दादांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातल्या जनतेने जवळपास एक हाती पाडवत आम्हा 2 पक्षाच्या पाठीमागे त्या ठिकाणी दिलेलं चित्र पाहायला मिळतं आहे. त्यामुळे संभ्रमाची अवस्था फार काळ लोकांच्यामध्ये राहत नाही. काही कालावधीपुरता संभ्रम निर्माण करता येतो, सहानुभूती निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकत असतो, परंतु महाराष्ट्रातली आणि देशातील जनता शून्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून लोकशाहीमध्ये दिलेला मतदानाचा पवित्र हक्क योग्य पद्धतीने बजावण्यामध्ये भारतीय संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था 1952 सालापासून निश्चितपणाने यशस्वी झालेली आहे. काही वेळेला जनता बोलत नसते, परंतु जनतेच्या मनामध्ये असलेलं वैचारिक प्रतिबिंब हे मतदानातून निश्चितपणाने उमटत असतं. याची प्रचिती आपल्याला अनेक वेळेला आली. त्याच्यामुळे या देशामध्ये सुद्धा विभिन्न सरकार स्थापन झालेले पाहायला मिळाले. कधी काँग्रेसचं एक हाती सत्ता होती, तदनंतर त्या सत्तेमध्ये बदल होत जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालचे सत्तेतला फरकही झाला, पुन्हा काँग्रेसला पाठबळ मिळालं आणि 1989 सालापासून या देशामध्ये संमिश्र म्हणजे आघाडीच्या सरकारची अपरिहार्यता आली. आपल्याही राज्यामध्ये दीर्घकाळ काँग्रेसची एक हाती सत्ता होती, परंतु 78 आणि 95 पासून ते आजपर्यंत आघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये असलेली पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेला आघाडीची सरकार देशात आणि राज्यामध्ये पाहायला मिळतात त्याला अनेक वेळेला भिन्न राजकीय विचारसरणी असलेली सुद्धा वेगवेगळे राजकीय पक्ष सत्तेमध्ये सहभागी होतात. विस्ताराने मी एवढ्यासाठी सांगतो की आज आमच्यावरती आरोप होतो की आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो, पण 2019 सालामध्ये ज्या वेळेला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्र सामोरं गेला त्यावेळेला राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीने सामोरं गेला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी त्या ठिकाणी केली. आपापले घटक पक्ष त्या ठिकाणी राहिले, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल जर का आपण पाहिला तर 1919 साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला स्पष्टपणाचं बहुमत त्या ठिकाणी मिळालं होतं. जवळपास 175 जागा त्यांच्या निवडून आलेल्या होत्या, आमच्या 90च्या आसपास आल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री पदावरून काही वाद भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये झाले आणि मग त्याच्यानंतर आपण अकल्पित घडलेलं पाहायला मिळालं की सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला. दीर्घकाळ ज्या शिवसेनेची आमची वैचारिक लढाई होत आली की आम्ही मंडळी काँग्रेसमध्ये असताना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही सुद्धा शिवसेनेला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि राज्यामध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे आताच काहीतरी भारतीय जनता पक्षावरती आम्ही गेलो म्हणजे काहीतरी फार राजकीयदृष्ट्या खूप मोठी चूक केली असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करतात. 19लाच हा प्रश्न निर्माण झाला आयडिओलॉजिकल बेस की मग शिवसेनेची युती राष्ट्रवादीची कशी झाली, शिवसेनेची युती काँग्रेस पक्षाची कशी झाली. पण राजकारणामध्ये आघाडीच्या राजकारणामध्ये अशी स्थित्यंतर होत असतात. देशामध्ये सुद्धा स्थित्यंतर झाली. जसं 1989ला विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं, त्या सरकारला भाजपनी पाठिंबा दिला. चंद्रशेखरांचं सरकार आलं त्यावेळेला काँग्रेसनी पाठिंबा दिला. 91ला नरसिंहरावांचं सरकार आलं त्याला कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला. आणि मग 96, 98 वाजपेयी साहेबांचं 13 दिवसाचं सरकार
ही सगळी सरकारं पाहिली तर भिन्न विचारसरणीची दोन ध्रुवावरच्या टोकाची असलेली राजकीय विचारप्रणालीचे सुद्धा पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी सुद्धा एकत्रित आले. ममताजी जी आज भाजपच्या विरोधात आहेत, त्याच भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. नितीश कुमार आज इंडिया आघाडीचे नेते आहेत, ते सुद्धा भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेस शिवसेना परस्परांच्या मधून विस्तार जात नव्हता. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की हे सर्व राजकारणात घडत असतं. दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला आधी गतिमान करावं, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचाराच्या पासून जराही फारकत न घेताना केंद्र सरकारच्या मदतीतून महाराष्ट्र आधी गतिमान करावा. स्वच्छपणाची भूमिका प्रफुल्लभाई पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धर्माबाबा आत्राम, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, जवळपास 43 आमदारांनी दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतली आणि त्याच्यातून आज महाराष्ट्रामध्ये आम्ही जातो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावरती आल्यापासून सुरुवातीचा काही काळ हा जरूर या सगळ्या जडणघडणीमध्ये गेला, पण आता थेट जनतेपर्यंत प्रदेशाध्यक्ष म्हणून पोचावं. माझे सर्व पदाधिकारी सहकारी आहेत, प्रामुख्याने महिला अध्यक्ष असतील, युवक असतील, ओबीसी सेलचे असतील, सामाजिक न्याय सेलचे असतील, आमचे विधिमंडळातील सदस्य असतील, विद्यार्थी संघटनेचे प्रमुख असतील, सर्वांच्या सोबत महाराष्ट्रव्यापी दौरा सुरू करत असताना निर्धार नवा पर्वाचा, घड्याळ तेच वेळ नवी ही टॅगलाईन घेऊन आम्ही लोकांच्या मध्ये जातो आहोत. आणि मला जसं जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जातो त्यावेळेला तरुणाईचं, महिला भगिनींचं आणि सर्व ज्येष्ठांचं प्रचंड पाठबळ, नवी भूमिका आज आम्ही अजितदादा आणि प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली घेतली, त्याला एक तऱ्हेचं शिक्कामोर्तब मिळतं आहे असं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतच आहेच. राज्यातल्या ग्रामपंचायतीच्या टप्प्यामध्ये सुद्धा फार मोठा भक्कम पद्धतीचा पाठिंबा आज जनतेच्या वतीने त्या ठिकाणी मिळतो आहे. त्यामुळे उर्वरित कालामध्ये सुद्धा प्रामुख्याने लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही ज्यावेळेला सामोरं जाऊ त्याला राज्यात 45+ हीच भूमिका घेऊन महायुती निवडणुकीला सामोरं जाईल. तदनंतर 6 महिन्यांनी विधानसभा येतील, त्यावेळेला तशाच पैचं वातावरण नक्की त्या ठिकाणी राहील. आज गोंदियाच्या दौऱ्यावरती आला असतानाच या सगळ्या परिसरामध्ये जवळपास 34-35 वर्ष लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नेतृत्व करणाऱ्या प्रफुल्लभाईंनी या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न केला. मी जलसंपदा मंत्री असताना गोसीखुर्द असेल, दापेवाडा असेल, असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंमलात आणण्यासाठी त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची साथ ही आम्हाला मिळाली. त्याच्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा विकासाच्या कामामध्ये आम्हाला सर्वांनाच निश्चितपणाने योगदान देता आलं. आपल्यामार्फत जनतेच्या समोर एक भूमिका जावी म्हणून आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं. आपण मोठ्या संख्येने आला, त्याच्याबद्दल आपले आभारही मानतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्याला मोकळेपणाने संवाद करत असताना काही प्रश्न विचारायचे असतील, काही संवाद करायचा असेल तो आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे. ये तो हम बात नहीं कर सकते क्योंकि पवार साहब राष्ट्रीय नेता है. दादा के, प्रफुल्ल के नेतृत्व में हमने जो कुछ भूमिका ली है वो लेकर हम इंडिया के साथ और ताकत से काम करेंगे. वेळोवेळी जे दादा भेटत असतात त्यांना पुण्यामध्ये किंवा असं वेळोवेळी बातम्या येतात ना, तर किंवा आमच्याकडून असं असं गृहीत धरलं जाते की काकाला सोबत आणण्याकरिता सगळं खटाटोप सुरू झालं. सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये गाठीभेटी जरूर झाल्या, पण त्याच्यानंतर त्या भेटीवरचा पडदा खुद्दच पवार साहेबांनी त्या ठिकाणी टाकला. पण त्या भेटीगाठीमागे काय काय तपशील होता याची माहितीसुद्धा मला आहे, पण आता त्या बाबतीमध्ये मी काही तपशील उघड करू इच्छित नाही. राजकारणामध्ये काही सभ्यता असते, ज्या क्षणापर्यंत सकारात्मक दिशेने पावलं असतात आणि एका विशिष्ट वळणावरती ती थांबतात, त्यावेळेला त्यापूर्वी काय घडलं ते सांगणं उचित नसतं. कधीतरी वेळ प्रसंग आला तर भूमिका घेतल्याच्यानंतर पहिल्या महिनाभरामध्ये काय हालचाली चालू होता त्याची जरूर माहिती द्यावी लागली तर देण्याचा प्रयत्न करेन. आता आपण म्हणाला 45+ ची तुमची तयारी आहे, तर त्या अनुषंगाने मागे जेव्हा आपण 2 जुलैला सरकारमध्ये सामील झाला
त्यावेळी नंतर एक असं महाराष्ट्रात माहोल उठला की उभाटा प्रति सहानुभूती आहे, उद्धव ठाकरे प्रति नाही का, ही सहानुभूतीची लाट आहे महाराष्ट्रात, त्याला कसं बघताय? सहानुभूतीची लाट आहे असं उभाठाच म्हणत होतं. उभाटांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कसं बळकट होईल असे प्रयत्न करणारे सुद्धा नेते मंडळी तसंच म्हणत होते. परंतु निवडणुकीचे निकाल लागले असताना पाहायला मिळतं की सहानुभूती शिल्लक राहत नाही. सहानुभूती विशिष्ट कालावधीपुरता आणि विशिष्ट कारणाने निर्माण होत असते, पण प्रत्यक्षात ज्या वेळेला राजकीय भूमिका घेण्याची वेळ येते त्याला महाराष्ट्रातील आणि देशांची जनता भावनेपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व देते. हे आपण नेहमीच जाणलेलं आहे. त्याची प्रचिती आता येते आहे. डॉक्टर साहब, ये समय समय से आप लोगों की तरफ से ऐसे खबरें आती है कि जयंत पाटिल साहब जो हैं वो आप लोगों के साथ शामिल होने जा रहे हैं या क्यों में हैं, लेकिन जो जिले के जो दूसरे अभी शरद पवार साहब के पक्ष के जो हैं उनके लोग वो उनसे मिलते हैं तो उनको बड़ा प्रेफरेंस दिया जाता है मुलाकात में. इस विषय में आप क्या बोलेंगे? ये मेरे समझ में नहीं है. जयंत पाटिल साहब आप लोग क्लेम करते हैं कि वो आपके साथ आने वाले हैं. नहीं, हमने कभी क्लेम नहीं वैसा किया कि वो संपर्क में हैं. ऐसे कई हमारे नेताओं की बयान वहाँ पे आई थी. ठीक है, उनके जानकारी के बारे में जो उनको जानकारी मिली थी उसके लिए उन्होंने बताया. मैंने एक बात साफ की कि शपथ लेने के बाद एक महीना जो कुछ हलचल राजनीति में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अंतर्गत चली थी उसके बारे वो तो पॉजिटिव डायरेक्शन में चल रही थी, लेकिन अभी उसके बारे में मैं ज़्यादा कुछ टिप्पणी नहीं करना चाहता. तरी कधीपर्यंत येणार असं काही संकेत आपल्यासोबत नाही, आता काळाच्या ओघात समजेल. नाही, मागच्या वेळेस पालकमंत्री साहेबांनी म्हटलं की लवकरच येणार आहेत काही आमदारांना घेऊन, म्हणून म्हटलं त्याच्या विचार कधीपर्यंत येणार. कदाचित पालकमंत्र्यांच्या जवळ त्यांचा संपर्क अधिक असेल. सर, ये आगामी लोकसभा का चुनाव आ रहा है तो उसमें राष्ट्रवादी कांग्रेस आपका पक्ष जो है वो भंडारा गोंदिया और चिमूर गढ़चिरौली दोनों सीटों पे अपना दावा प्रस्तुत करने जा रहा है. देखिए, हम अभी तक तीनों पार्टी तीनों दल आगामी लोकसभा चुनाव के लिए बैठे नहीं हैं. एक तो बात हमने खास तौर पर तय की है कि गठबंधन मजबूत करना और 45+ ये टारगेट रख के हमें काम करना है. जब हम इसके लिए बैठेंगे, प्रफुल्ल भाई भी रहेंगे, मैं भी रहूँगा, दादा भी रहेंगे, देवेंद्र जी रहेंगे, उनके बावनकुए जी रहेंगे, शिंदे साहब भी रहेंगे, तब हम ये सोच समझ कर बैठेंगे कि हमको लोकसभा चुनाव भारी संख्या से जीतना है. तो बंटवारा के लिए थोड़ी फार डिस्कशन तो हो जाएगी. ये अभी क्या चल रहा है, कोई मन में लड्डू फूट रहा है क्या? नहीं, अभी तक लड्डू पका ही नहीं है, तो फूटने के बाद अभी और आगे हैं. गढ़चिरौली के बारे में, गोंदिया भंडारे के बारे में कुछ सोच आ रही है क्या दिमाग में? अभी तक नहीं आ गई. इसके लिए तो चालू नहीं रहो. अभी तो वो होमवर्क करने के लिए तो मैंने दौरा शुरू किया ना मेरे सब साथियों को लेके. साहब ने तैयारी भी चालू कर दी. दैट इज द पार्ट ऑफ दैट. वो तो यहाँ किया है, वो तो करेंगे ना. वो तो सीनियर नेता है, वो हमारा राजा है, तो वो तो शुरू करेंगे हैं. लेकिन हम आज पार्टी के प्रदेश अध्यक्ष के नाते मेरे सब साथी को लेकर मैं यहाँ पे आया हूँ, तो सब क्या है क्या नहीं वो समझने के लिए हम यहाँ पे आए हैं. पार्टी के सिंबल पे निर्णय कब तक के हो पाएगा? देखिए, 9 तारीख को राष्ट्रीय चुनाव आयोग के सामने सुनवाई वहाँ पे है. हम सब लोग वहाँ पे जाने वाले हैं. हमारे तरफ से वहाँ पे आर्गुमेंट पूरी हो गई है. जो कुछ चुनाव आयोग ने हमसे मांगा था, एफिडेविट्स, कॉन्स्टिट्यूशन, आपने सब वहाँ पे दिए हैं. मुझे लगता है उनकी तरफ से भी दिए हैं. हमने तो 2 लाख के आगे एफिडेविट वहाँ पे दिए, जमा किए हैं. करीबन 55 विधायकों का सपोर्ट भी हमारे साथ है. कई राज्यों की शाखा भी अजीत दादा ने, प्रफुल्ल भाई ने जो निर्णय लिया है उसके साथ में वहाँ पे हैं. मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट के कॉन्स्टिट्यूशनल बेंच ने जो जजमेंट अभी दिया है सेना के अंतर मामले में, और उसके बाद चुनाव आयोग का डिसीजन आ गया है, उसके तहत हमने जो निर्णय लिया है वो बराबर फिट बैठता है ऐसा हमें लगता है. देखेंगे, अभी चुनाव आयोग तो स्वायत्त है, तो देखेंगे आने वाले दिनों में क्या होता है. पंचायतच्या आज
मतमोजणी होत आहे त्यामध्ये बारामतीमध्ये बाराही जे ग्रामपंचायत ते अजितदादांनी जिंकून आणले आहेत. कुठेतरी शरद पवार साहेबांना धक्का लागला इथे. असं मी म्हणणार नाही, कारण ह्या जागा काल तर टी व्हीवरती दाखवत होतं की ग्रामपंचायतीमध्ये, काठेवाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये भाजपची काहीतरी तक्रार वगैरे केली. मग संसद रत्नांनी सांगितलं लगेच चौकशी उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी करावी. बारामतीतल्या जनतेने दादांच्यावरती उदंड प्रेम केले. दादा उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदा बारामतीला गेले. तर बारामतीमध्ये असं अभूतपूर्व स्वागत दादांचं झालं आहे. तेव्हा आम्हाला सर्वांना विश्वास आहे की बारामतीची जनता दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे 110% पूर्ण समर्थन देऊन ताकदीने उभी आहे. सर ये नुंगा कुश्ती तो नहीं है, नुंगा कुश्ती तो नहीं है कि भतीजे को आगे बढ़ाना है, चलो भैया। आप क्या स्पेकुलेशन वहाँ करते नुंगा हैं? कुश्ती तो नहीं हुई ना। आपका क्या स्पेकुलेशन है मुझे जानकारी नहीं है, लेकिन मैं तो बोल रहा हूँ यहाँ पे कि जो निर्णय दादा प्रफुल्ल भाई ने आप सब ने ताकत से लिया है, डेमोक्रेट के अधीन लिया है, वो हम इम्प्लीमेंटेशन करने के लिए तैयार है. अरे 12 सीटों के लिए पवार साहब को थैंक यू बोलने की जरूरत नहीं, आप अपने बल पर जीते, बिल्कुल ऐसा समझो. बिल्कुल. तर पुढील लोकसभा निवडणुकीत बारामतीवर ठेवा राहील का आपला, की जे सुप्रियाताई होतेच का पार्थ पवारला पण तिथून उभा करण्याचं चालू आहे? एक असं आहे की राज्यातल्या लोकसभेच्या कुठल्या निवडणुका लढवायच्या हे आम्ही ज्यावेळेला बसू त्यावेळेला ठरेल. पण अनेक वेळेला मी सुद्धा काँग्रेसबरोबरच्या चर्चेमध्ये 2009 सालापासून होतो आणि ज्या ज्या वेळेला आघाडीच्या राजकारणाची निवडणुकीच्यासाठी बैठक होते त्यावेळेला एक सूत्र सुरुवातीच्या बैठकीचं एक समान सूत्र सुरुवातीला असतं की ज्या पक्षाकडे ज्या जागा आहेत त्या तिथेच राहतात असं एक सूत्र असतं. अजूनही आमच्या तिघांच्यामध्ये तशी बैठकच झाली नसल्यामुळे मी काय म्हणू शकत नाही. पण त्यामुळे बारामती जागा असेल, रायगड असेल, शिरूर असेल, सातारा असेल, तुमची स्वतःची तीच रायगड, त्या जागांच्यावरती दावा सांगण्याचा आमचा प्रयत्न राहील एक भाग. पण हे सगळा दावा सांगण्याचा प्रयत्न झाल्याच्यानंतर महायुतीच्या मार्फत ज्या जागा मिळतील त्या जागा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मला विश्वास आहे की निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही घेतलेल्या निर्णयाच्यावरती शिक्कामोर्तब करायला करेल. पण घड्याळ्याच्या चिन्हावरती आम्ही लढू. बारामतीचे उमेदवार कोण असतील, रायगडचे कोण असतील, मिळालेल्या जागेचे उमेदवार कोण असतील, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल ठरवतील. या भांडणात घडी फ्रीज होण्याची शक्यता तर नाही दोन्हीच्या. एक असं आहे की शेवटी निवडणूक आयोगाच्या अदालतीमध्ये तो निर्णय त्या ठिकाणी असल्यामुळे मी त्यावरती अधिक भाष्य करू इच्छित नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निकाल आणि निवडणूक आयोगाचे वेळोवेळी निकाल या निकालाचा जर काही कायदेशीरदृष्ट्या बारकाईने अभ्यास केला तर मला असं वाटतं आम्ही घेतलेल्या निर्णयानुसार ते आम्हाला मिळालं पाहिजे. सब एक सवाल था ऐसा कि सभी राजनीतिक दल और आप भी चुनाव के पूर्व सर्वेक्षण करते हैं कि कौन सा उम्मीदवार अच्छा होगा, पर चुनाव के बाद आपका विधायक क्या कर रहा है उसका भी कभी सर्वेक्षण हुआ? कि जैसे हमारे गोंदिया जिले में राष्ट्रवादी के विधायकों का कोई अच्छा काम नहीं है, जनता नाखुश है, तो उसका भी कभी आप सर्वेक्षण करते गए 2-3 साल में कि हमारा विधायक कैसा काम कर रहा है? देखिए, सर्वेक्षण नहीं तो उसकी अकाउंटेबिलिटी जनता के साथ तो होती है, पार्टी के साथ भी कैसे जुड़ के रहने का वो तो हम देखते ही हैं. और ख़ास तौर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जो विधायक है, दादा के साथ जुड़े हुए विधायक हैं, वो डेवलपमेंट के काम के लिए दादा के साथ आए हैं. और मुझे इसका गर्व है, अभिमान है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी विधायक अपने अपने कॉन्स्टिट्यूंसी में और विकास की गति देने के लिए काम करते हैं, ये तो मुझे मालूम है. लेकिन जैसे कि आपने बताया कि कोई भी विधायक हो या सांसद हो, उनका जनता की परिस्थिति के बारे में उनकी अकाउंटेबिलिटी कैसी रहती है वो तो चुनाव में सिद्ध होता ही जाता है. ते आधे आधे उठले. राजनीति में जो कुछ भी चल रहा है नेताओं का, वो जनता को किस प्रकार का संदेश जा रहा है? क्या क्या समझ में नहीं. ये राजनीति में नेताओं के द्वारा जो चलते रहा है अभी, ये जो पार्टी से इधर से उधर सत्ता, जो अपन भाजपा, राधा, शिवसेना, छोड़ना और भी जो कुछ होता है, तो जनता में क्या संदेश जा रहा है? देखिए, भारतीय राजनीति में ऐसे कई बार हो रहा था, हो भी गया था कि कभी समय ऐसे आते हैं कि इधर उधर ऐसा हो जाता है. महाराष्ट्र इसी फेज में अभी जा रहा है. मुझे लगता है कि 24 की लोकसभा चुनाव और 24 की विधानसभा चुनाव में ये सब खत्म जाएगा. सर, महाराष्ट्र आरक्षणावर पाहिलं की आता ओबीसी मधून आरक्षण मिळावं असं म्हणतात, मात्र काही मराठी म्हणतात आम्हाला सरसकट पाहिजे.
याच्यावर कुठेतरी पेच फसत आहे, काय बोला? एक असं आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण 2 वेळा देण्यात आलं. ज्यावेळेला आम्ही मंडळी सरकारमध्ये होतो त्यावेळेला मी पण मंत्री होतो, त्यावेळेला दिलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. आता आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं असल्यामुळे 3 न्यायमूर्तीची समिती त्या ठिकाणी गठीत केली. त्यांचा कायदेशीर सल्ला, क्युरेटिव्ह पिटिशनच्या वतीमध्ये त्यांचा कायदेशीर सल्ला आणि मग जस्टिस गायकवाड जे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते त्यांच्यामार्फत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हे शीघ्रगतीने मिळवण्याच्या दृष्टीकोनातून सरकार त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की जरंगे पाटलांनी जी तारीख दिली त्या तारखेच्या आत कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण देण्यामध्ये सरकार यशस्वी होईल. पृथक विदर्भ की मांग बहुत दिन से जारी है, पृथक विदर्भ के लिए बहुत दिन से आंदोलन जारी है, तो राष्ट्रवादी कांग्रेस की इसमें क्या भूमिका है? क्योंकि विदर्भ का बैकलॉग भी देखिए, मैं तो इसके बारे में यही टिप्पणी करना चाहूँगा, जब मैं राज्य का वित्त मंत्री था तब बैकलॉग के बारे में जो कुछ संख्या मेरे सामने आई थी, कितना बैकलॉग है कितना नहीं है, तो फिजिकल बैकलॉग तो ख़त्म हो गई था. मैं 2010 की बात करता हूँ. उसके बाद लगातार 3 सरकारें आई हैं. तो आज सभी जगह जितने निधि का बंटवारा देने के लिए जो कुछ वहाँ पे एक यास्टिक लगाई गई थी उसके मुताबिक तभी सरकारों ने काम करने की कोशिश तो की है. लेकिन हम सब लोग चाहते हैं कि महाराष्ट्र एक संग रहे. विदर्भ की जनता की भी मांग रहती है, लेकिन ज़्यादातर विदर्भ के लोगों को जिस तरह से महाराष्ट्र में शामिल होने के बाद उनको आनंद मिला है, मुझे लगता है कि एक संघ महाराष्ट्र की कल्पना सबके मन में रुझे है. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये सुप्रिया सुळे त्यांनी अजितदादांचा राजीनामा मागितला होता, काय सांगा? कुणी मराठा आरक्षणाच्या विषयावर सुप्रिया सुळे त्यांनी अजितदादांच्या राजीनामाच्या मागितला वारंवार, काय सांगा? संसद रत्नांनी दादांचा राजीनामा मागितल्याचं माझं फारसं कानावरती नाही. दादांना वारंवार शुभेच्छा देणं एवढंच काम संसद रत्नाचं आहे. ते गृहमंत्र्यांचा राजीनामा वारंवार मागतात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, दादा वित्त आणि नियोजन मंत्री आहेत. त्यामुळे दादांचा राजीनामा त्या फारसं मागताना मी तरी ऐकलं नाही. आपण एखादी क्लिप दाखवली तर माझ्या माहितीमध्ये नक्की भर पडेल. मराठा आरक्षणावरून जे राड उठलं, जाळपोळ वगैरे झाली, त्यानंतर त्यांनी इंटेलिजन्स फेल्युअर म्हणून गृहमंत्रीचा राजीनामा मागितला. त्यावर आता तुम्ही सत्ता पक्षाच्या ते काय बोलता? नाही, त्यावेळेलाच कसं असं जरा काय झालं, जरा म्हणजे टाचणी खाली पडली तरी गृहमंत्र्याचा राजीनामा, असं अलीकडच्या कालावधीमध्ये संसद रत्नांची जी काय मागणी असते. असं आहे की कायदा सुव्यवस्था ती स्थिती काय वेळेला निर्माण होत असते. देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करण्याइतपत मी मोठा नाही, कारण त्यांचा पक्ष त्यांचं समर्थन करण्यासाठी समर्थ आहे. त्यांनी दीर्घकाळ राज्याचं मुख्यमंत्रीपद उपभोगलेलं आहे आणि योग्य पद्धतीने केलेलं आहे. केवळ त्यांच्यासोबत जाऊन मी बोलतो असं नाही, ते मुख्यमंत्री असताना मी विधान परिषदेमध्ये एक ज्येष्ठ सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. उठसूट गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणं हा पोरखेळ होतो आहे. राज्य एका स्थित्यंतरातून जात असतानाच काही वेळेला काही प्रसंग घडू शकत असतात. तसे देशामध्ये सुद्धा युपीचं सरकार असताना घडलं. युपीचं सरकार असताना सुद्धा देशातले संवेदनशील पंतप्रधान असणारे मनमोहन सिंग यांच्या सरकारने केलेल्या कायद्याचा मसुदा फाडणारे काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी, त्यांच्याच पक्षाच्या सरकारने केलेला कायदा फाडण्याचं पाप काँग्रेसच्याच नेत्यांनी त्या ठिकाणी केलं, हे या देशातल्या जनतेने पाहिले. अशांच्या सोबत त्यांच्या अलीकडच्या कालावधीमध्ये बैठक आहे. त्यामुळे कदाचित त्या सहवासाचा अधिक परिणाम असेल असं मला वाटतं. सर, नाना पटोलेंनी एक असा आरोप केला की महाराष्ट्रातले जे उद्योग जे आहेत ते गुजरातमध्ये चालले आणि गुजरातचा ड्रग्स आहे तो महाराष्ट्रात येतोय. आपण काय म्हणाले यावर? सर, याला जोडून एक म्हणतो की ते त्यामध्ये त्यांनी ताशेरे एवढे ललित पाटील अंमली पदार्थाचं जे आहे आणि अलविश यादव जे मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत गेला होता आरतीकरिता, त्याला घेऊन आरोप केलेला आहे शासनावर, सरकारवर. त्या अनुषंगाने एक असं आहे की देशभरामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती ड्रग्स हा अत्यंत विघातक पद्धतीचा विषय साऱ्या समाजापुढे त्या ठिकाणी नक्की आहे. त्यामुळे ड्रग्सच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने कठोर कारवाई केलीच पाहिजे, याच्यामध्ये दुमत असं काही कारण नाही. नाना पटोले अलीकडच्या कालावधीमध्ये फार संदर्भहीन बोलण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बोलण्यातले संदर्भ आता महाराष्ट्रातले उद्योग जातात, महाराष्ट्रातले उद्योग कमी नाही झाले.
नाना पटोलेंना सुद्धा माहिती आहे. फक्त एवढंच आहे की काही वेळेला ते भाजपमध्ये होते, त्याला भाजपची बाजू मांडायची. काँग्रेसमध्ये, कारण विधिमंडळामध्ये मी त्यांची दोन्ही रूपं पाहिली. याला आम्ही ट्रेझरी बेंच होती त्यावेळेला नाना पटोले आमच्यासोबत होते, म्हणजे माझ्या मागे बसायचे. त्याच्यानंतर ते भाजपमध्ये गेले, ते समोर बसायचे, मी ट्रेझरी बेंचवरती होतो. लोकसभेमध्ये ते सुरुवातीला भाजपकडून गेले, मग राजीनामा दिला आणि आता काँग्रेसच्या ट्रेझरी बेंचवरती आहेत, विरोधी बाकावरती आहेत. ते सभापती पदावरनं त्यांनी का राजीनामा दिला तो त्यांना माहिती. पण महाराष्ट्रामध्ये आता जे काय राजकारण घडले त्याच्यात त्यांचा राजीनामा हे सुद्धा एक पाप आहे असं राजकारणामध्ये म्हटलं जातं. मी अजून काय माझं भाष्य त्या ठिकाणी केलेलं नाही. त्यामुळे ही राजकीय टीका टिप्पणी एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांना करावी लागते. काँग्रेसला ती जास्ती करावी लागते. नाना पटोले त्याच्यातलं एक द्योतक आहे. पहली बार ये महाराष्ट्र के अंतर्गत में कि जो राष्ट्रवादी कांग्रेस भाजपा सेना कांग्रेस पार्टी 4 साल के अंदर में सत्ता का सुख भोग रही है और उसके बाद में पक्ष में भी राष्ट्रवादी है, विपक्ष में भी राष्ट्रवादी है, पक्ष में भी सेना है और सत्ता में विपक्ष में भी सेना है. तो इससे जनता के बीच में क्या मैसेज जाता है सर कि राष्ट्रवादी अगर अभी जैसे पिछले बार आपने जो था सुबह की शपथ लेकर के फिर वापस हो गए थे, तो अभी कितने दिन तक क्या आप बीजेपी के साथ में रहेंगे? देखिए 2019 की बात पूरी अलग थी, इसके बारे में मैं ज़्यादा अभी बोलना नहीं चाहता. ख़ास तौर पर जब 2 जुलाई के बाद 5 जुलाई को हमारी एक मीटिंग, महाराष्ट्र का अधिवेशन मुंबई में हो गया था. दादा ने अपनी मन की जो बात थी तो महाराष्ट्र के जनता के सामने उन्होंने रखी थी. आप बोल रहे तो सही है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में 2 गुट हो गए, तो एक अपोजिशन में, एक सत्तारूढ़ पार्टी में है, शिवसेना में भी वैसा ही है. ऐसे फेजेस आते हैं. मुझे लगता है कि 2024 के चुनाव के बाद ये सब मिट जाएंगे. ऑल विल गेट ओवर. गुरुवारच्या सदावरती नेहमी नाही का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात. राष्ट्रवादी काय कधी पण त्यांच्या विरोधात बोलत का आपण? मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रत्येक वेळेस बोलतात. काय सांगतात? लोकशाहीमध्ये आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी असू शकतो, परंतु व्यक्त केलेल्या मताच्या पाठीमागे जनाधार किती आहे हे सर्वांना सहजगत्या कळत असतं. पण आमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलंच गेलं पाहिजे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ठामपणाची त्या ठिकाणी सरकारमध्ये असताना सुद्धा आहे. सर, जिस तरह महाविकास आघाड़ी की सरकार गिरी थी उसके बाद में बीजेपी और शिंदे गुट ने सरकार बनाई, उसके बाद में मंत्री भी बन गए, उप मुख्यमंत्री काफी मंत्री बने. उसके बाद में जो आपकी पार्टी ने वहाँ समर्थन दिया, काफी लोगों में चर्चा है कि ईडी के डर से आप लोगों ने समर्थन दिया, क्या बताएंगे? देखिए, इसके बारे में मैं बार बार टिप्पणी कर चुका हूँ. मुझे और दादा के पास हमारी इंक्वायरी चल रही थी, तो इंक्वायरी हो गई है. न कहीं दादा का नाम आ गया, नहीं मेरा भी नाम आ गया. भुजबल साहब के बारे में जो कुछ हुआ है सब महाराष्ट्र ने देखा है. अभी हमारे पास किसके ऊपर इंक्वायरी है ही नहीं है. जब लग ज़्यादा संख्या में हम एनडीए में शामिल हो गए तब हमारे कुछ लोग हमारे ऊपर आरोप करने की कोशिश करते हैं. और ये ऐसी बात नहीं है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पहली दफ़ा सोचा है कि एनडीए के साथ जाने का. 2014 में जब विधानसभा चुनाव का निकाल भी नहीं आया था तब हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने प्रफुल्ल पटेल जी, राष्ट्रीय सचिव, महासचिव और प्रदेश अध्यक्ष मैं, हमने 2014 में अनाउंस किया था कि हमने बीजेपी को पाठिंबा दिया है बाहर से. 2014 में 2016-17 में हम सरकार ज्वाइन करने की सब तैयारी हो गई थी. आखिर के पॉइंट पर वो हो नहीं पाया. 2000 के बाद फिर भी हो गई थी. तो ऐसा नहीं कि कुछ अचानक निर्णय दादा ने लिया और हम सरकार में वहाँ पे शामिल हो गए. सर, जनता ने यही सोचना चाहिए कि विकास के लिए आप लोग गए. जनता ने यही सोचना चाहिए आप लोग विकास के लिए गए. जनता बिल्कुल सोचेंगे. आज के रिजल्ट वही दिखा रही है. विपक्ष में थे आप. आपण म्हणताय की बाबा आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, म्हणजे एकतर कशा प्रकारचा धक्का लावणार नाही हा एक माझा प्रश्न आहे. दुसरं, आपले सरकार म्हणते सारथीला जे आम्ही देऊ ते ओबीसीच्या महायुतीला देऊ, परंतु सारथीला जे दिलं जाते ते महायुतीला दिलं जात नाही. 72 वसतिगृहासाठी 72 कोटीचा प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यापासून अर्थ मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. 52 वसतिगृह शासनाने मंजूर केले सुरू करण्यासाठी 52 कोटीची गरज असताना तो प्रस्ताव पण का मंजूर होत नाही?
सरकारच्या कामकाजाची जी दैनंदिन माहिती माझ्याकडे असणं अभिप्रेत नाही, परंतु सारथी आणि इतर ज्या काही वेगवेगळ्या समाजासाठी संस्था आहेत त्यांना समान पातळीवरती विद्यावेतन देण्यासाठी आणण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी मांडला, ती वस्तुस्थिती खरी आहे की आम्हाला आरक्षण देत असताना कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं ते आरक्षण द्यायचं असल्यामुळे युद्ध पातळीवरती 3 न्यायमूर्तीची समिती वेगळी, मागासवर्गीय आयोग वेगळा, त्यांना जलदगती अहवाल करण्यासाठी लागणारा वेळ कसा मिळेल, मनुष्यबळ कसं मिळेल याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो आणि मला विश्वास आहे की आमचं सरकार या कामामध्ये यशस्वी नक्की होईल. तरी शेवटचा प्रश्न, पुढच्या वेळेला विधानसभेचे उमेदवार असतील का राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणत्या विधानसभेत? काळाच्या ओघामध्ये ठरेल. एकदा आम्ही बसू त्यावेळेला लोकसभेची निवडणूक पहिली होईल, विधानसभेची निवडणूक होईल, त्यावेळेला आम्ही कुठल्या जागा मागायचे ते आम्ही ठरेल. प्रफुल्लबाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवरती त्यांचं खूप वजन आहे. कालच माननीय पंतप्रधान महोदय गोंदियाच्या विमानतळावरती आले असताना प्रफुल्लबाईंचा सन्मान किती आहे हे आपल्यापैकी अनेकांनी आणि या देशातील जनतेने त्या ठिकाणी पाहिले. त्यावेळी प्रफुल्लबाईंनी एखादा शब्द टाकला तर तो मान्य होईल आणि तो मान्य झाला तर कदाचित तुम्ही बोलताय ते सिद्ध होईल. इथे साखर नाही ना तर मी साखर तुमच्या तोंडात आताच दिली असते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.